हॅलो एव्हरीवन, मी स्वाती पॉवर हाऊसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी मी एक आता रेसिपी आणली आहे. आपण आज बनवणार आहोत पालक खिचडी. आणि जे लोक डाएट वगैरे करतात त्यांच्यासाठी तर खूपच उत्तम आहे. आणि जे रेग्युलर आपल्यासारखे जे करत नाही डाएट वगैरे तर त्यांच्यासाठी तर आहेच चांगली. तर आज आपण आता बनवूया पालक खिचडी. आता मी एकदम फ्रेश पालक घेऊन आलेली आहे मार्केटमधून. आणि तो 4-5 पाण्याने स्वच्छ धुवायचा, एक एक पान धुवायचं, कारण आळी वगैरे असते पाण्यामध्ये. आपण जर नुसतं पुढून काढलं तरी पण ते निघत नसते, त्याच्यासाठी एक एक पान स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि आता आपल्याला ह्या पालकला ह्याच्यामध्ये गरम पाणी करायचं आहे आपल्याला. आणि त्या गरम पाण्यामध्ये ही पालक उकळून घ्यायची आहे. तर आपल्याला ह्याला 2 भाग करू घ्यायचे. जास्त बारीक करायची नाही आहे, कारण आपल्याला हे पाण्यामधून काढून डायरेक्ट मिक्सरमध्ये नंतर ग्राइंड करायचं आहे. आता ही झाली. आता ह्याला आपण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकूयात उकळायला. आणि आपल्याला ही फक्त 4 ते 5 मिनिटं आपल्याला उकळवायची आहे. पाणी चांगलं बॉईल झालेलं आहे. चांगलं बॉईल झाल्यानंतरच आपल्याला ही पालक याच्यामध्ये सोडायची आहे. आणि फक्त 4-5 मिनिटं आपल्याला पालक याच्यामधून उकळून आणि काढून घ्यायची आहे. जास्त उकळला तर त्याचा रंग चेंज होतो, आणि कमी उकळला तर आता हे लगेच 5 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून याचा कलर चेंज होत नाही. पालकाचा ग्रीन आहे जसा आहे तसाच राहतो. आणि जास्त जर तुम्ही बॉईल केलं तर मग तो थोडंसं काळपट होतो. तर आता हे एक अजून 2 मिनिटं झालेले, अजून 2-3 मिनिटांनी हे आपण काढून घेऊयात. आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर लागणार आहे त्याच्यामध्ये टाकायला, म्हणजे ग्राइंड करतानाच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. आणि थोडंसं लसूण, ही लसूण अद्रकची पेस्ट मी ग्राइंड करून ठेवलेली आहे. माझ्याकडे नव्हती म्हणून मी आत्ता केली फ्रेश. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता. थोडंसं कढीपत्ता लागणार आहे आपल्याला, दालचिनी लागणार आहे, आणि 4-5 मिरे आणि 2-3 लवंगा. आणि हे लाल मिरचीची आपली पेस्ट आहे, हिरव्या लाल मिरचीची कच्चीच काढून घेतली आहे मी. आपल्याला ती फ्राय करायची आहे. एवढे आपल्याला हे साहित्य लागणार आहे. तर आता आपण हे 2 मिनटं झाले की हे ग्राइंड करून आपण तडका देऊयात. आणि आपल्याला राईस जो लागणार आहे तो राईस मी आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आधीच. तर मी हे आधीच शिजवून ठेवलेला आहे राईस. बघू शकता, तुम्हाला जो तांदूळ आवडतो तो तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. थोडासा मोकळा होणारा जर असला तर अजून छान लागतो. आणि जर घट्ट ते चिकट वगैरे तांदूळ असला ना, मग त्याचे थोडेसे असे त्याचे घट्ट हे होऊन जातात, गोळे होतात. त्याच्यामुळं थोडासा मोकळा असलेला अजून चांगला. आता हा तांदूळ घेतला आहे मी, हे आपलं बासमती राईस आहे. तर आता ह्याच्यामध्ये हे आता सध्या झाकून ठेवूया. जेव्हा आपल्याला फोडणी द्यायची त्याच्यानंतर मग हे राईस आपण टाकून त्याच्यामध्ये मग मिक्स करून घेणार आहोत. राईसमध्ये आपल्याला थोडंसं सॉल्ट टाकून आणि थोडंसं तूप टाकायचं आहे, म्हणजे चांगला नरम शिजेल तो. आणि मिठाचं थोडीशी चव पण चांगली लागते, त्याच्यामुळे थोडंसं भातामध्ये मीठ असायलाच पाहिजे. आता हे आता हे बॉईल झालं आहे. आता हे आपल्याला 4-5 मिनटानंतर मी हे बंद केलं आहे गॅस. आता ही नुसती पालक आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे. लागलं तर पाणी घालायचं आहे थोडंसं. आता ही पालक थोडीशी थंड होऊ द्यायची आपल्याला, आणि मग ग्राइंड करून घ्यायची आहे. आणि जे आपण पाण्यामध्ये शिजवलं होतं ते पाणी पण आपल्याला ठेवायचं, कारण याच्यामध्ये सगळे जीवनसत्व त्याचे हे आहेत, पाण्यामध्ये उकळल्यामुळं सगळे आलेले आहेत. तर हेच पाणी आपल्याला खिचडीसाठी वापरायचं आहे. आता हे थोडी थंडी झालेली आहे मिक्सरमध्ये काढण्यासारखी. तर आता मी सगळी याच्यामध्ये पालक काढून घेतली आहे मिक्सरमध्ये, त्या भांड्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही कोथिंबीर घालायची आहे. आणि यात आपल्याला थोडंसं 4-5 थेंब लिंबू पिळायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे ग्रीन कलर असाच राहील. लिंबूनी पण कलर बदलत नाही आणि चवही छान लागते. आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आपण. आता हे मी छान ग्राइंड करून घेतले बारीक पालक. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून मस्त फिरवून घेतलं आहे. आता आपल्याला तडका द्यायचा आहे. एक पातेलं घेतलं आहे मी, तुम्ही कढई, पातेलं किंवा काही घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे. गाईचं जर असलं तर अजून चांगलं, पण मला गाईचं तूपच आवडत नाही. पहिली गोष्ट, चांगलं असतं ते पण मला आवडत नाही. आता मी आता हे गरम करायला ठेवलं आहे आपलं पातेलं किंवा कढई, काही घेऊ शकता तुम्ही.
आता तडका द्यायचा आहे आपल्याला. तर मी साजूक तूप असलं तर तुम्ही साजूक तूप घ्या, गाईचं असेल तर अजून उत्तम, ते डाएटसाठी अति उत्तम आहे. आणि मी म्हशीचं घेतलं कारण मला गाईचं तूपच आवडत नाही. आणि मी हे घरीच करते म्हशीचं तूप, म्हणून मी हेच तूप वापरते. तर हे 3 चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचे आहे, 3-4 चमचे जसं तुम्हाला हवं आहे तसं. आणि त्यातमध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे. थोडेसे जिरे टाकायचे, मोहरे टाकायचे आहेत, जिरे मोहरी टाकायची आपल्याला. आणि थोडेसे जिरे आवडत असेल तर, बरेच जण खात नाहीत जिरे. आता आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट, आधी कढीपत्ता घालूयात, नंतर लसूण अद्रकची पेस्ट घालायची आपल्याला. अर्धी पेस्ट मी वरतून तडक्यासाठी ठेवणार आहे. वरतून पण तडका दिलेला असतो ना, तो इतकं खमंग लागते खिचडी. थोडंसं लालसर झाला त्यामध्ये आपल्याला मिरे टाकायचे, लवंग आणि दालचिनी टाकायची आहे. खूप छान सुगंध येतो त्याने. माझी एक मैत्रीण आहे योगिनी म्हणून, मुंबईला असते ती योगाचे क्लासेस वगैरे घेते आणि तिने मला सांगितले ही खूप छान, चवीला पण छान लागते आणि हेल्थसाठी पण चांगली असते, फॅट पण कमी असतं याच्यामध्ये. तर तिनेच मला ही रेसिपी सांगितलेली आहे. खूप छान टेस्ट लागते पालक खिचडीची. आता आपल्याला मिरचीची आपण पेस्ट करून ठेवली होती, हिरव्या मिरचीची, ती घालायची आहे. ती पण छान लालसर होईपर्यंत परतवायची आपल्याला. मी आधी खिचडीची टेस्ट केली, मग कशी लागते ती खिचडी बघितली आणि नंतरच मी व्हिडिओ टाकत आहे. आता कोणाला आवडते नाही आवडते माहिती नाही पालक खिचडी, पण मला तर आमच्या घरी सगळ्यांना आवडली आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. सगळ्या परिवारासाठी खूप छान हेल्दी फूड आहे हे. तर यामध्ये आपल्याला पालक टाकून घ्यायचा आहे. एक 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे आपल्याला, कारण ऑलरेडी आपण हे बॉईल केलेलं आहे त्याच्यामुळे तो शिजलेलाच आहे पालक. तर थोडंसं कलर येण्यासाठी, तेल सुटण्यासाठी थोडंसं तूप शिजवून घ्यायचं आहे जरा, सगळं म्हणजे मिक्स होतं हे. आणि थोडंसं पाणी घालत थोडंसं घट्टसरच करायचं आहे आपल्याला, जास्त पातळ नाही करायचं आहे. आता जे आपण उकळलेलं पाणी होतं तेच ह्याच्यामध्ये थोडंसं फिरवून घेते आहे मी. हे चांगली उकळी आली ह्याला 5 मिनटं की नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये राईस ॲड करायचा आहे. त्याला उकळी येऊ देऊ आता आपण. यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ ॲड करायचं राहिलं होतं, ते थोडंसंच घालायचं आहे, कारण आपण राईस जो बॉईल करून घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण टाकतोच मीठ, तर जास्त खारट नको व्हायला. थोडंसं घेतलं आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही सर्व करता टेस्ट करून मग तुम्ही पहा. तुम्हाला लागत असेल तर तुम्ही शेंदी मीठ वापरत जा. वरतून जर खायचं असेल तर शेंदी मीठ जे असतं ते उपवासाला पण चालतं आणि वरतून जे असतं ते खायला चांगलं असतं. आता ह्याला चांगली उकळी आली की आपण राईस आतमध्ये टाकूया. आता ह्याला छान उकळी आलेली आहे, तर आपल्याला हे जो राईस आहे तो याच्यामध्ये टाकून परत एक आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. आता ही जी लसणाची पेस्ट आपल्याला वरतून तडका द्यायचा आहे ह्या खिचडीला. तूप घेतलं आहे मी 2-3 चमचे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे वरतून. आणि थोडीशी चांगली लालसर झाली खरपूस की मग याला आपल्याला गरम गरमच त्या खिचडीमध्ये ओतायचं आहे. आणि जी त्याची वाफ असते ना टाकल्यानंतर लगेच झाकण टाकायचं आहे
झाकण त्याच्यावर ठेवलं की जे ते त्याचं धूर किंवा जशी त्याची वाफ असती, त्याचा जो सुगंध असतो ह्या तडक्याचा, तर तो त्या खिचडीमध्ये उतरला पाहिजे. चांगलं छान आपला लसूण पण फ्राय झाला आहे सगळा तडका. आता हा तडका असा आपल्याला याच्यामध्ये खिचडीमध्ये टाकायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे लगेच. आता हे झाकण ठेवून द्यायचं आपल्याला लगेच आणि 5 मिनटं अजून आपल्याला उकळायचं आहे. 5 मिनटं झाले की मग सर्व करायला तयार राहील खिचडी. आपली झाली आहे रेसिपी तयार पालक पनीरची, पालक खिचडी. आता ही छान बघा कशी झालेली आहे, मस्त कन्सिस्टन्सी हिची अशीच पाहिजे. खूप छान ग्रीन रंग आलेला आहे, छान हिरवागार मस्त, आणि सर्व करायला पण तयार आहे. आणि इतकी छान टेस्ट झाली, इतका सुंदर सुगंध येतो आहे. थँक्यू योगिनी, खरंच खूप छान रेसिपी तू मला शेअर केलीस तुझी, आणि सगळ्यांना आवडली पण आहे. टेस्ट तुम्ही सगळ्यांनी करून बघा आणि तयार पण करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट करा कशी झाली आहे ते. शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केले नसेल तर. अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत मी पुन्हा येईल. तोपर्यंत बाय बाय.